हे राज्य आता मी चालवतो आणि या राज्यात मी अशी कुठलीही कृती सहन करणार नाही. तो सिग्नल वरून दिला पाहिजे. प्रत्येक पोलिसाला कळलं पाहिजे की आजपासून जो कोणी मधला नेता असेल त्याचा आता खपून घेतला जाणार नाही. हे राज्य हे छत्रपतींच्याच संस्कारांनी चालेल, शाहू फुले आंबेडकरांच्याच संस्कारांनी चालेल. आणि म्हणून मी आज एक महाराष्ट्रातली महिला म्हणून, खासदार म्हणून नाही, मुख्यमंत्र्यांना मी जाणार आहे, मी त्यांना वेळ मागणार आहे आणि माझा पदर पुढे करणार आहे की बाबा आमच्या पदरामध्ये आमच्या या भावासाठी न्याय टाक. आणि हे जे अंधाधुंदी कारभार चाललाय, तुम्ही आंदोलन वगैरे काही करू नका, तुमचा लढा आम्ही लढू. मग तुम्ही अन्न सोडू नका, खरंच सोडू नका. माझी विनंती राहील गावकऱ्यांना, तुम्ही आम्ही सगळे ताकदीने लढू. बाप्पा या देशामध्ये ही गोष्ट कुणामुळे कळली तर बाप्पानी कळली. बाप्पा म्हणल्या मी उभं राहतो, भाषण करतो. म्हणलं काय बोलणार? उभे राहिले आणि म्हणले की जोपर्यंत त्यांना फाशी मिळत नाही मी स्वस्थ बसणार नाही. बीडच्या केसमध्ये फाशी झालीच पाहिजे, परभणीच्या केसमध्ये आम्हाला न्याय मिळाला आणि बसून गेले. म्हणलं अरे अजून काय बोला? ते म्हणलं अजून मला काय बोलायचंच नाही ताई, मला फक्त न्याय पाहिजे आणि मला ह्याचं राजकारण करायचं नाही, म्हणून मी फक्त फाशी मागतोय, मला बाकी काही नको. जो कोणी गुन्हेगार आहे त्याला फाशी झालीच पाहिजे. आणि आम्ही त्या